छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाबरा परिसरासह फुलंब्री तालुक्यात बोगस डॉक्टरांचा वाढता सुळसुळाट थांबवण्यासाठी तातडीने कारवाई करावी अशी मागणी बाबरा येथील राधेश्याम त्रिंबक हिवाळे यांनी केली आहे। याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले। निवेदनात हिवाळे यांनी आरोप केलाय की परिसरात काही बोगस डॉक्टरांकडून वैद्यकीय व्यवसाय सुरू आहे आणि नागरिकांच्या आरोग्याशी धोका निर्माण होतोय। या प्रकरणी गेल्या 4 महिन्यांपासून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय बालाजी धानोरकर यांच्याकडे तक्रारी करूनही ठोस कारवाई झालेली नाही असा दावा त्यांनी केलाय। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 3 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा हिवाळे यांनी दिलाय। नमस्कार, मी राधेश्याम हिवाळे पत्रकार। फुलंब्री तालुक्यातील बोगस डॉक्टराबद्दल मी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना भेटलो असताना यांना निवेदन दिले होते। निवेदन दिले असता यांनी तात्काळ फोनद्वारे आरोग्य अधिकारी यांना बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते, पण तरी सुद्धा ह्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मंत्र्याच्याही आदेशाला केराची टोपली दाखवली आणि मी स्वतः फुलंब्रीचे जे आरोग्य अधिकारी यांना भेटून निवेदन दिली, वारंवार त्यांना भेटलो, वारंवार त्यांना फोनही केले, सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही। मला तरी असं वाटतं की ह्या बोगस डॉक्टरांचं आणि ह्या अधिकाऱ्यांचं काही संगनमत असेल आणि काहीतरी देवाणघेवाण असेल, त्यामुळे हे कुठल्याही बोगस डॉक्टरवर कारवाई करत नाही। बोगस डॉक्टर तर आहेच आहे, पण बंगाली डॉक्टर खूप आहेत, त्यांच्यावर बी कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही। याचा अर्थ की या लोकांनी ठरवलेलं आहे की जे बी पेशंट आपल्याकडे येईल त्याच्या जीवाशी हे खेळ खेळतायत। म्हणून मी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर 3 ऑगस्टला आमरण उपोषण करणार आहे। या उपोषणाद्वारे माझ्या जीवास काही जीवी हानी झाली त्याचे जिम्मेदार अभय धानोरकर आणि आरोग्य अधिकारी राहतील। कन्नड तालुक्यातील सैनिकांचं गाव अशी ओळख असलेल्या नाचनवेल येथील भूमिपुत्र माजी सैनिक गजानन पिंपळे आणि सुदाम सोळुंके यांना 26 जुलै कारगिल दिनानिमित्त मुंबई इथं खासदार तसंच ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते आयोजित झालेल्या कार्यक्रम प्रसंगी सैनिक रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले। देशसेवेनंतर विविध सामाजिक कार्यामध्ये योगदान आणि सैनिकांप्रती विविध उपक्रम राबवणं, हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं, शहीद जवानांच्या स्मरणार्थ विविध उपक्रम राबवणं, तसंच वीर परिवारांना प्रत्येक दिवाळीला भेटवस्तू, मिठाई वाटप करणं, सहकार्य करणं, त्यांच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करणं यासह विविध कार्याची दखल घेऊन त्यांना सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचं राज्यस्तरावर सर्वत्र कौतुक होतंय। ठिकठिकाणी सत्कार सन्मान होतोय। मंगळूरपीर इथं महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीनं आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं। शिबिराचं उद्घाटन वाशिम जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात नागरिकांना सातबारा उतारे, फेरफार, वारस नोंद, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र यांसह विविध महसुली सेवांचा लाभ देण्यात आलाय। तसंच प्रलंबित महसुली प्रकरणांबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी आमदार श्यामभाऊ खोडे यांनी नागरिकांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन केलंय। अशा शिबिरांमुळे नागरिकांची कामं एकाच ठिकाणी आणि कमी वेळेत होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या लोकाभिमुख सेवा पारदर्शक आणि वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचं सांगितलंय। शिबिराला महसूल अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती। महाराष्ट्रामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व घटकांना आणि शेवटच्या तळागाळापर्यंत असलेल्या सामान्यांना एकाच छताखाली नियोजन योजनेचा लाभ मिळावा याकरिता हा छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्व अभियान आज मंगळुरात येथे घेण्यात आलेला आहे। याच्याकरिता या जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी पाटील साहेब आहेत, या विभागाचे काळेसाहेब आहेत, नगराध्यक्ष पिंगळे साहेब आणि पडळकर इथं उपस्थित आहेत आणि अनेक ज्या योजना होत्या त्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होत्या, काहींना त्यांच्यासाठी चक्रा मारण्याचं काम होतं। अशा विविध योजनेचा आज एकत्र सगळ्या महसूल विभागाने आणि इतर विभागाच्या डिपार्टमेंटनी या सगळ्या सामान्यांना हा या योजनेचा लाभ एका छताखाली आज आम्ही दिला आहे।
त्याच्यामुळं सामान्यांना खूप चांगला दिलासा मिळालेला आहे. आणि तसेच आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आमच्या या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेजी साहेब, आमच्या उपमुख्यमंत्री सुरेंद्रताई यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपले महसूल विभागाचे लोकप्रिय मंत्री त्यांनी या महसूल विभागामध्ये या 2 वर्षामध्ये अनेक विहार आणून सामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम करणारे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून या महाराष्ट्र राज्याचा जो लोकभिमुख जो विकास होत आहे हा जास्त करून महसूल विभागाच्या माध्यमातून अनेक गोष्टी महत्त्वाच्या जे असतात ते जे सामान्य लोक त्याच्याशी जोडलेले आहेत, शेतकरी असतील, तुमचे विद्यार्थी असतील, तुमचे जातीचे प्रमाणपत्र असतील, शेतकऱ्याचा सातबाराचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी या महसूल विभागाच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात शासन देण्याचं काम आपल्या या राज्यामध्ये करत आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांविरोधात कठोर कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीनं नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शासनाचं लक्ष वेधलं आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन सादर केलं. पार्टीचे राज्य संघटक बालाजी आबादार यांनी अत्याचार आणि हत्या प्रकरणांमध्ये 120 दिवसांच्या आत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कठोर शिक्षा देणारा कायदा लागू करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात 2020 मध्ये मंजूर झालेला शक्ती कायदा अद्याप प्रभावीपणे लागू नसल्याचं त्यांनी सांगितलंय. विद्यमान कायद्यांमध्ये खटल्याचा निश्चित कालावधी नसल्यानं पीडितांना वेळेत न्याय मिळत नसल्याचा आरोप करत महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर कायद्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय. या आंदोलनात मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी. नमस्कार, बालाजी आबादार, निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक. आमची मागणी प्रामुख्याने आणि प्रामाणिकपणे एकच की बलात्कार्याला 120 दिवसात फाशी व्हावी. महाराष्ट्रामध्ये आणि तेलंगणामध्ये ज्या प्रियंका रेड्डीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर तिथं त्या अनुषंगाने महाराष्ट्रात 2020 ला शक्ती कायदा लागू पास झाला आणि तो कायदा तब्बल 5 वर्ष राष्ट्रपती पुढे पडून राहून परत केंद्रानं राज्याला पाठवला परत आणि तुमच्या सगळ्या मागण्या BNSS 2023 मध्ये कव्हर झाल्यात आणि याला दुरुस्त करून द्या असं सांगितल्यानं तो कायदा पूर्णतः आज रद्द झालाय. आणि म्हणून महाराष्ट्रातील लेकीबाळी परत एकदा असुरक्षित झाल्यात आणि महाराष्ट्रात 3 वर्ष 5 वर्ष 6 वर्ष या मुलींच्यावर सुद्धा बलात्कार होतात आणि त्यांच्या हत्या होतात. आणि BNSS मध्ये असलेल्या कलमानुसार आम्ही अजिबात समाधानी नाही, कारण तिथं काहीच टाइम बॉन्ड नाही. तिथं 25 ते 30 वर्षानं निकाल लागल, तर आम्हाला निकाल हवा 120 दिवसात. जे टाइम बॉन्ड शक्ती कायद्यात होतं तिथं 1 महिन्यामध्ये जिल्हा कोर्टाला निकालाचा टाइम होता आणि अपिलाला 45 दिवसाचा. आपली मागणी मान्य नाही झाल्यास आपलं पुढील पाऊल काय राहील? आमचं पुढील पाऊल आम्ही मागणी घेऊन जनतेकडे गेलोय. आम्ही कोणत्याही मोदीकडे किंवा राष्ट्रपतीकडे आमची ही मागणी नसून आम्ही जनतेला आमची जनतेपुढे गारानं घेऊन गेलोय सरकारचं. आणि आमचं कायम मागणी चालू राहील. जोपर्यंत हा कायदा होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा प्रामाणिक लढा सुरू ठेवू. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरलेत. पावसानं वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदी दुथडी भरून वाहते. पुलावरून पाणी वाहू लागल्यानं गडचांदूर मार्गावरील भोयेगाव मार्ग मागील 5 तासांपासून बंद झालाय. पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहनांच्या रांगाच रांगा लागल्यात. पुराच्या पाण्याखाली भोयेगावचा पूल गेल्यानं भोयेगाव चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. प्रशासनानं नागरिकांना नदी नाले आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय. दरम्यान हवामान विभागानं आज जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केलाय. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील देवगाव आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे दुथळी नदीला भीषण महापूर आलाय। पुराच्या पाण्यानं गावाला चारी बाजूंनी वेढा घातल्यानं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। बस स्थानक परिसरातील दुकानं पाण्याखाली गेलेत। अनेक दुचाकी, चारचाकी वाहनं आणि जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानं मोठं नुकसान झाले। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना छतावर आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागलाय। दरम्यान गावातील एका व्यक्तीच्या निधनानंतरही पुरामुळे स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग बंद झाल्यानं अंत्ययात्रा खोळंबल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। गावाचा संपर्क तुटल्यानं मदत कार्यालाही अडथळे निर्माण झालेत। नुकसानग्रस्त ग्रामस्थांनी प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्याची मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कोळगाव इथं मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। गावातील अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झाले। शेती क्षेत्रातही पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान होण्याची भीती निर्माण झाली। दरम्यान कोळगाव जवळील महावितरणाचे वीज उपकेंद्र पूर्णपणे पाण्याखाली गेल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण वीज पुरवठा बंद करण्यात आलाय। सबस्टेशन परिसरातील पाणी ओसरल्यानंतर आवश्यक तपासणी करूनच वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली। सततच्या पावसामुळे परिसरातील नाले ओसंडून वाहत आहेत। अनेक शेतांमध्येही पाणी शिरले। नुकसानग्रस्त भागाचा तातडीनं पंचनामा करून नागरिकांना मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे।